महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मवर्गामध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांनो, नुकतंच देशमाताईंनी सुंदर असं वाचन या ठिकाणी केलेलं आहे, ज्यामध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाअंतर्गत गुणांचे वर्णन करण्यासंबंधी प्रश्न, अहिंसेच्या निग्रहासंबंधी प्रश्न, तर या प्रकरणाचं या ठिकाणी वाचन केलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी भगवान बुद्धाच्या संदर्भाने जसे या अगोदरच्याही प्रकरणामध्ये असे दोन कॉन्ट्राडिक्टरी वाक्य किंवा भगवान बुद्धाचे स्टेटमेंट, तर त्या अशा दोन विरोधाभासी स्टेटमेंटना घेऊन भंते नागसेनांना राजा मिलिंद जे काही प्रश्न विचारतो आहे त्याचं निराकरण भंते नागसेन करत आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून सुद्धा दोन प्रश्न अशाच पद्धतीचे विचारलेले गेलेले आहेत, ज्यामध्ये एका ठिकाणी भगवान बुद्ध असं म्हणतात की भिक्खूंनो, इतर लोकांनी माझी धम्माची किंवा संघाची प्रशंसा केली तर तुम्ही आनंदित होऊ नका, खूप प्रसन्न होऊ नका किंवा मनात कसल्याही प्रकारचा त्रास देऊ नका. आणि दुसरा प्रसंग या ठिकाणी त्यांनी इथे ठेवलेला आहे आणि तो प्रसंग म्हणजे शैल ब्राह्मणाने मनसोक्त प्रशंसा केल्यानंतर ते फार आनंदित झाले, त्यांच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण झाली आणि पुन्हा ते आपले इतर गुणांनाही प्रकट करू लागले, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलं हे पाली भाषेच्या या गाथेमधून आलेलं आहे. राजा हमस्मी सेल धम्म राजा अनुत्तरो धम्मे न चक्कं वत्तेमी चक्कं अपपटी वत्तियंती. याचा अर्थ हे बुद्धाचं स्टेटमेंट आहे, बुद्धाने उद्गारलेलं वाक्य आहे. शैल याला अनुसरून उद्गारलेलं हे वाक्य आहे, शैल ब्राह्मणाला अनुसरून. आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की हे शैल, मी राजा आहे, सर्वश्रेष्ठ धर्मराजा आहे, मी धर्मचक्राचे प्रवर्तन केलेले आहे, ज्याला कोणीही मागे फिरवू शकत नाही. तर एकीकडे भगवान बुद्ध भिक्खूंना उपदेश करताना म्हणतात की माझी धम्माची संघाची प्रशंसा केली तर तुम्हाला खूप आनंद होण्याचे काही कारण नाही. आणि दुसरीकडे भगवान बुद्ध या ठिकाणी स्वतःची प्रशंसा करीत आहेत. असं हे एक विरोधाभासी दोन जे प्रसंग आहे किंवा दोन भगवान बुद्धाचे वाक्य आहे ते या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवून उभय कोटीचा जसा प्रश्न या अगोदर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला त्याच पद्धतीचा हाही प्रश्न राजा मिलिंदाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ते म्हणतात की जर शैल ब्राह्मणाची प्रशंसा ऐकून त्यांना खरोखरच आनंद झाला असेल तर त्यांचे असे म्हणणे की भिक्खूंनो, इतर लोकांनी माझी कितीही प्रशंसा केली तरीही तुम्ही खूप प्रसन्न होऊ नका, हे म्हणणे असत्य ठरते. तेव्हा हा सुद्धा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा आपण याचे निराकरण करावे. आता हे दोन प्रसंग आलेले आहे आणि इथे शैल ब्राह्मणाचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला आठवत असेल शैल ब्राह्मणाचा नुकताच याच ग्रंथामध्ये उल्लेख झालेला आहे. तर वस्त्राच्या आतील इंद्रियाच्या निदर्शनासंबंधी प्रश्न या प्रकरणामध्ये शैल ब्राह्मणाचा उल्लेख झालेला होता आणि ते प्रकरण आपण समजून घेतलेलं होतं. तर शैल सुत्त या नावाने मध्यम निकायमध्ये हे सुत्त आलेलं आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की 1250 भिक्खू सहित भगवान बुद्ध अंगुत्तराप या जनपदामध्ये चारिका करण्यासाठी गेलेले होते आणि या जनपदामध्ये एक आपण नावाचं गाव होतं. आपण हे गावाचं नाव आहे.
त्या गावामध्ये ते गेले आणि ते गाव ते ब्राह्मणांचं गाव होतं. तिथे जे जटिल म्हणतात नाही का, तिथे जटिल जटाधारी लोक जे यज्ञ करतात असे ते जटाधारी ब्राह्मण, त्या ब्राह्मणांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि त्यातल्या केनिया नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्ध आपण या गावामध्ये आलेले आहेत असं त्यांना जेव्हा माहीत पडलं, तेव्हा तो तथागतांना भेटायला जातो आणि भेटल्यानंतर त्यांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण देतो. भगवान बुद्ध म्हणतात की आपण सर्व या गावामध्ये ब्राह्मण लोक आहात, आम्ही 1250 भिक्षू या ठिकाणी आलेलो आहोत. तर ते म्हणतात की आपण आमच्या भोजनाचा स्वीकार करावा. परत त्यांना आठवण करून देतात आणि असं 2-3 वेळा झाल्यानंतर मौन राहून भगवान बुद्ध त्यांच्या भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात. आणि मग भोजनाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळी जय्यत तयारी सुरू होते. आणि जय्यत तयारी सुरू असल्यानंतर अनेक जण वेगवेगळे कामं करण्यामध्ये त्या ठिकाणी गर्क आहेत असं या ठिकाणी दिसून पडते. कोणी मंडप तयार करतो, कोणी बिछाने हातरतात, तर कोणी भांडे जमा करतो, कोणी लाकडफाटे जमा करतो, कोणी स्वयंपाक बनवण्यासाठी काय म्हणतात ते शेगडी वगैरे चुला निर्माण करतात. आणि असं हे सगळं सुरू असताना त्या ठिकाणी त्याच गावामध्ये राहणारा हा जो शैल ब्राह्मण आहे, तो शैल ब्राह्मण या केनियाकडे येतो आणि पाहतो येते की शामियाना उभारल्यात येत आहे. आणि मग तो विचारतो. तर हा जो ब्राह्मण आहे, शैल ब्राह्मण, हा अनेक म्हणजे गोष्टीमध्ये तो विशारद असतो. त्याला महापुरुषाची लक्षणं समजतात. तो वेदांमध्ये निपुण असतो, इतिहासामध्ये निपुण असतो, शास्त्र वगैरे जे काही आहे त्याच्यामध्ये तो निपुण असतो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्या केनिया ब्राह्मणाला विचारतो की काय सुरू आहे, काय बिंबिसार राजा वगैरे त्यांना तर तुम्ही निमंत्रित केले नाही ना. आणि मग तो केनिया ब्राह्मण त्याला शैल ब्राह्मणाला सांगतो, नाही, भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघासहित या ठिकाणी भोजन ग्रहण करायला येणार आहे. आणि हे बुद्ध नाव ऐकल्याबरोबर त्याच्या शरीरावर नाही का एक प्रकारे लहर निर्माण होते ना. आणि मग तो विचारपूस करतो, बुद्ध कुठे आहेत, बुद्ध कुठे थांबलेले आहेत. हे सगळं माहीत झाल्यावर बुद्ध जिथे थांबलेले असतात त्या ठिकाणी तो जातो. अर्थात त्याला महापुरुषाच्या लक्षणाचा खूप अभ्यास असतो. आणि महापुरुषाच्या लक्षणाचा अभ्यास असल्यानंतर तो सगळे 30 लक्षणं तो त्यांचे भगवान बुद्धाचे पाहतो, परंतु 2 लक्षणं त्याला मात्र दिसत नाही. आता मागच्या प्रकरणामध्ये एकच लक्षण आलेलं आहे आणि ते लक्षण म्हणजे त्यांचं जे काही गुप्तांग आहे ते त्याला पाहता येत नाही. इथे मात्र या ठिकाणी हे जे सुत्त आलेलं आहे त्यामध्ये मजिम निकायामध्ये त्या ठिकाणी 2 गोष्टीचा उल्लेख झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जीभ. तर जीभही त्याला पाहता येत नाही कारण ते मुखामध्ये आतमध्ये असते. आणि म्हणून शैल ब्राह्मणाच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण होतो ते मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितला. आणि भगवान बुद्ध शैल ब्राह्मणाच्या मनामध्ये निर्माण झालेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न ते जाणतात. आणि मग भगवान बुद्ध आपल्या रिद्धिबलाने त्याला आपल्या गुप्तांगाचं दर्शन घडवतात ना. त्याचा सगळा उल्लेख मागच्या प्रकरणात आलेला, त्या आच्छादित वगैरे जे काही असते ते ना. आणि मग त्याची सावली त्यांना दिसते. आणि मग दुसरी गोष्ट अशी आलेली आहे की त्याला ते जीभ दिसत नाही. तेव्हा भगवान बुद्ध आपली जीभ काढतात आणि त्यांची जीभ त्यांच्या कानापर्यंत, कपाळापर्यंत, संपूर्ण चेहऱ्याभर फिरते. आणि त्यांची जीभ इतकी मोठी असते की त्या जिभेमुळे त्यांचा चेहरा एक प्रकारे झाकला जातो. आणि अशा पद्धतीनं या ज्या 2 बाबी ज्या गुप्त होत्या, शैल ब्राह्मण ते पाहू शकत नव्हत्या. आणि तशी इच्छा त्याच्या मनामध्ये झाल्यामुळे भगवान बुद्धांनी त्याचं दर्शन त्या शैल ब्राह्मणाला घडवलेलं आहे. आणि ते पाहून तो तृप्त झालेला आहे. आणि मग हे सगळे 32 लक्षण, 30 तर त्याने पाहिलेलेच होते, 2चं भगवान बुद्धांनी त्याला दर्शन घडवलं. आणि या 2 लक्षणांचं दर्शन ज्यावेळेस शैल ब्राह्मणाला झालं तेव्हा शैल ब्राह्मण भगवान बुद्धाची खूप स्तुती करू लागला की भगवान बुद्धाची काया अशी आहे, भगवान बुद्धाचे दात असे आहे, भगवान बुद्ध वीर्यवान आहे, भगवान बुद्ध सुंदर आहे, भगवान बुद्ध या गुणांनी जे श्रेष्ठ आहेत ना, हे त्यांचे लक्षणं आहेत ना.
महान प्रतापी आहेत. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धाच्या त्या गुणांचं शैल ब्राह्मण प्रशंसा करू लागला, असं या ठिकाणी उल्लेख आहे. आणि मग ही प्रशंसा भगवान बुद्धाने ऐकल्यानंतर, आणि हा जो शैल ब्राह्मण होता हा एक प्रकारे शिक्षक असल्यामुळे, आचार्य असल्यामुळे त्याच्यासोबत 300 विद्यार्थी सुद्धा होते. त्या 300 विद्यार्थ्यांना तो वेदाचं शिक्षण देण्याचं काम करायचं. आणि मग त्याच्यासोबत त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन व्हावं, त्या विद्यार्थ्यांना बुद्धाची महती कळावी किंवा त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या बाबी कळाव्या, यासाठी भगवान बुद्धाने या ठिकाणी आपल्या बुद्धत्वाची घोषणा केलेली आहे. किंवा आपण धम्मचक्र कसं फिरवलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी आपण राजा आहोत, धम्म राजा आहोत ना, हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्या तोंडून सांगितलेलं आहे. आणि मी धम्माचं चक्र कसं गतिमान केलं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हे धम्माचं चक्र माझ्यानंतर सारिपुत्त गतिमान करतो, असाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. ते सांगतात की हे ब्राह्मणा, मी बुद्ध आहे, मी धम्म मार्ग शोधून काढलेला आहे, धम्माचं चक्र प्रवर्तित केलेलं आहे. आणि म्हणून तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी ज्या काही शंका उत्पन्न झालेल्या होत्या त्या शंका तू बाजूला कर. आणि या ठिकाणी शैल ब्राह्मणांसोबत त्यांच्या विद्यार्थ्यांना बुद्धाची धम्माची महती कळावी यासाठी भगवान बुद्धाने आपल्या म्हणजे या ठिकाणी स्तुतीपर, स्वतःविषयीचे स्तुतीपर शब्द काढलेले आहे की हे शैल, मी राजा आहे, सर्वश्रेष्ठ धर्म राजा आहे, मी धम्मचक्राचे प्रवर्तन केलेले आहे, ज्याला कोणीही मागे फिरवू शकत नाही. तर हा एक म्हणजे या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आणि दुसरा उल्लेख काय आलेला आहे, तर दुसरा उल्लेख आलेला आहे की भिक्खूंनो, इतर लोकांनी माझी धम्माची किंवा संघाची प्रशंसा केली तर तुम्ही खूप आनंदित होऊ नका. तर हा उल्लेखही भगवान बुद्धाच्या एकंदरीत आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून पडते की सुप्रिय आणि त्याचा शिष्य ब्रह्मदत्त हे दोघे रस्त्याने चालत असताना नाही का, तर हा सुप्रिय जो आहे तो भगवान बुद्धाची निंदा करत चाललेला होता. आणि हा जो ब्रह्मदत्त आहे हा सुप्रियचा शिष्य होता, परंतु तो बुद्ध धम्म आणि संघाची प्रशंसा करीत चाललेला होता. बुद्ध समोर चाललेले आणि संघ मागून चाललेला, आणि हे सगळे त्या संघाच्या त्या रांगेमध्ये लागलेले. आणि हा जो सुप्रिय आहे तो भगवान बुद्धाची निंदा करत होता आणि ब्रह्मदत्त भगवान बुद्धाची प्रशंसा करीत होता. आणि त्यांच्या मागून जे काही भिक्खू होते ते ऐकत होते. आणि मग ऐकल्यानंतर हे सगळे भिक्खू जे काही आहे ते अंबलट्टिका उद्यानामध्ये त्या ठिकाणी जे विश्रामगृह होतं त्या ठिकाणी हे सगळे थांबलेले होते. आणि त्या भिक्खूंची आपसामध्ये चर्चा सुरू झालेली होती. आणि एवढ्यामध्ये भगवान बुद्ध त्या ठिकाणी येतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान बुद्ध भिक्खूंना विचारतात की तुमची काय चर्चा सुरू आहे, तुमच्या भाषणाचा विषय काय आहे, तुमच्या चर्चेचा विषय काय आहे. आणि मग भिक्खू सांगतात की सुप्रिय तुमची निंदा करत होता आणि ब्रह्मदत्त जो सुप्रियचा शिष्य आहे तो तुमची प्रशंसा करीत होता. आणि यावरून त्या भिक्खू संघामध्ये एक प्रकारे म्हणजे त्यांच्या चर्चा या ठिकाणी सुरू होत्या है ना. आणि मग हे माहीत झाल्यावर भगवान बुद्ध या संदर्भाने जो काही उपदेश आहे तो या संदर्भाने उपदेश करतात. आणि ते म्हणतात की भिक्खूंनो, माझ्याविषयी किंवा धम्माविषयी किंवा संघाविषयी कोणी बोलू लागला तर त्यामुळे तुम्ही त्या माणसाच्या मनात, माणसासंबंधी आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. आणि बुद्धाची निंदा केली, धम्माची निंदा केली, संघाची निंदा केली तर तुम्ही त्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करता कामा नये है ना. तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण होऊ नये, आपल्या मनामध्ये तुम्ही द्वेषाला जागा देऊ नये. कारण असं जर झालं तर तुम्ही जे काही धम्मजीवन जगत आहात किंवा तुम्ही धम्मजीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात, जे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये बाधा निर्माण होईल, आडकाठी निर्माण होईल है ना. तर अशा पद्धतीनं बुद्धा धम्म आणि संघाविषयी जे काही लोक बोलतात त्या बोलण्यामुळे तुमच्या मनामध्ये अशा कोणत्याही म्हणजे दूषित भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. जर अशा पद्धतीने लोक
निंदा करत असतील तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की अमुक अमुक गोष्ट आमच्या धम्मामध्ये किंवा आमच्या संघामध्ये नाही, तर तुम्ही हे खोटं बोलत आहात. अशा पद्धतीनं त्याचं निवारण केलं पाहिजे आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. बघा, भगवान बुद्धांनी किती छान सांगितलेलं आहे. आपण आपल्या विरुद्ध कोणी बोललं तर आपण रागावतो, आपल्या मनात क्रोध उत्पन्न होते, आणि आपण कठोर वाणीचा प्रयोग करतो, आहे की नाही. पण बुद्ध काय म्हणतात, तुमच्या मनात द्वेष निर्माण होता कामा नये. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की तुम्ही जे काही बोलत आहात ते अयोग्य आहे, ते चूक आहे, हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून तुम्ही दाखवावे, असं भगवान बुद्ध या ठिकाणी त्यांना म्हणतात. आणि मग दुसरी गोष्ट ते म्हणतात की म्हणजे जे लोक आहेत ते बुद्धाची, धम्माची व संघाची प्रशंसा देखील करू शकतात. दोनही गोष्टी होतात. आणि मग जर अशी कोणी प्रशंसा केली तर मग त्या प्रशंसेनं तुम्ही हुरडून जाता सुद्धा कामा नये, है ना. हुरडून जाता कामा नये, तुम्हाला खूप अति आनंदही होता कामा नये, है ना. तर मग अशा पद्धतीनं प्रशंसेनं हुरळून जाता कामा नये. तर ते या ठिकाणी म्हणतात की तो व्यक्ती म्हणेल की श्रमण गौतमाने हिंसेचा त्याग केला, ते जीव हिंसेपासून दूर राहतात, ते इतरांवर मैत्री करतात, ते करुणावान आहे, अशा पद्धतीनं ते प्रशंसा करू शकतात. पुढे उल्लेख आलेला आहे की ते असे म्हणू शकतात की बुद्ध व्रताचे पालन करतात, है ना, ते ब्रह्मचर्यत्वाचं पालन करतात, ते एक प्रकारची चोरी करत नाही वगैरे, ते दान देतात, धम्माचं दान देतात, अब्रह्मचर्याचं पालन करतात, ब्रह्मचर्याचं पालन करतात. त्यांनी अब्रह्मचर्याला दूर केलेलं आहे आणि ब्रह्मचर्यत्व स्वीकारलेलं आहे. तर ते लोक असं म्हणू शकतील की बुद्ध असत्य भाषण करत नाही, खोटेपणाला म्हणजे स्पर्शही होऊ देत नाही, तर ते नेहमी सत्य बोलतात, है ना, सत्य बोलतात, दिलेला शब्द ते मोडत नाहीत, सत्यावर आरूढ आहे. तर आणखी अशा बऱ्याच गोष्टी ते बोलू शकतात की ते शांतीचे निर्माता आहे, शांतप्रेमी आहे, त्यांच्या मनामध्ये शांती वास करत असते, ते कठोरपणे उद्धटपणे बोलत नाहीत, ते कोणाचं मन दुखवत नाही, ते निरर्थक शब्दाचा प्रयोग करीत नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक लोक बोलू शकतात आणि अशी ज्या वेळेस ते प्रशंसा करतात त्यावेळेस तुम्हाला हुरडून जाता कामा नये. तुम्हाला अति उत्साह किंवा अति आनंदामध्ये तुम्हाला म्हणजे जाण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण त्यामधून सुद्धा तुमच्या मनामध्ये एक वेगळ्या भावना निर्माण होऊन तुमच्या धम्मजीवनाला ते प्रभावित करू शकतात. तर मग ते म्हणतात की भिक्षूंनो, बुद्ध धम्म संघाविषयी जे काही लोक अशा पद्धतीनं प्रशंसा करतात त्यामुळे तुम्ही इतकं आनंदित होता कामा नये, तुमचं हृदय उचंबळून जाता कामा नये. कारण असं जर झालं तर ते सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल, ते तुमच्या साधनेच्या आड. याला राग म्हटल्या गेलेला आहे, राग ना. जे काही चांगलं वाटते त्याविषयी आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होतो, आणि हा राग उत्पन्न होणे सुद्धा एक प्रकारे साधनेमध्ये बाधा निर्माण होते ना, बाधा निर्माण होते. कामछंद म्हणतात याला, कामछंदामध्ये गुंतून जाणं ना. शब्द चांगला वाटला की मग हुरडून जाणं, याला कामछंद. तो सुद्धा आपल्या ध्यान साधनेमध्ये बाधा उत्पन्न करतो. तर मग निरपेक्ष भावनेने अशा बाबी स्वीकार करायच्या आणि निरपेक्ष भावनेने अशा बाबी स्वीकार करून हे मान्य करायचं की हां, तुम्ही जे बोलत आहात ते सत्य आहे आणि हे सत्य मी मान्य केले पाहिजे, असे त्यांना पण म्हटले पाहिजे, है ना. तर तुम्ही जे बोलत आहात ही गोष्ट खरी आहे, है ना. ही गोष्ट आमच्या तथागतांमध्ये, धम्मामध्ये आणि संघामध्ये ही गोष्ट आढळते. या पद्धतीनं ते बोलत असलेल्या गोष्टीचं परीक्षण करायचं आणि परीक्षण केल्यानंतर त्याची सिद्धता स्पष्ट करायची आणि त्यानंतर ते ऍक्सेप्ट करायचं की हो, बुद्धासंबंधी हे वाक्य बरोबर आहे, धम्माच्या संबंधी तुम्ही जे बोलता ते सत्य आहे आणि संघाच्या संबंधी तुम्ही जे कथन केलेलं आहे ते योग्य आहे. अशा पद्धतीनं त्याचा स्वीकार करायचा. तर हे दोन प्रकरणं या ठिकाणी अशा अर्थानं आलेले आहेत आणि गुणांचे वर्णन करण्यासंबंधी हा जो काही प्रश्न आहे या प्रश्न संबंधाने हे प्रकरण या ठिकाणी आलेले आहे. तर मग पुढे
भंते नागसेन म्हणतात की हे महाराज, येथे भगवान बुद्धाने आपल्या पहिल्या वचनाने आपल्या धर्माचा स्वभाव, सरळ लक्षण, स्वाभाविकता, उत्तमता, सत्य व वास्तविकतेला स्पष्ट केलेले आहे व म्हटलेले आहे की माझ्या धर्माची इतर लोकांनी प्रशंसा केली तर भिक्खूंनो तुम्ही अतिप्रसन्न होऊ नका. यातून काय केलेलं आहे तर धम्माचा स्वभाव, त्याचं लक्षण, त्याची स्वाभाविकता, त्याची उत्तमता, त्यातलं सत्य हे स्पष्ट करण्याचा त्यातून प्रयत्न केलेला आहे. परंतु जेव्हा शैल ब्राह्मणाने मनसोक्तपणे प्रशंसा केली तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा स्वतःचे गुण प्रदर्शित करीत म्हटले की हे शैल, मी राजा आहे, सर्वश्रेष्ठ धर्मराजा आहे. मी धम्मचक्राचे प्रवर्तन केलेले आहे, ज्याला कोणीही मागे फिरवू शकत नाही. आणि हे का म्हटलं, या पाठीमागचा उद्देश सांगताना भंते नागसेन या ठिकाणी म्हणतात की हे जे त्यांनी म्हटलेले आहे ते कोणत्याही लाभाकरिता नाही, कोणत्याही यशाकरिता नाही, स्वतःचं गुणगान करण्याकरिता नाही, आत्मस्तुतीसाठी नाही, स्वतःकरिता नाही, तर आपली बाजू मजबूत करण्यासाठी नाही आणि आपल्या अनुयायांच्या भल्याकरिता सुद्धा नाही. तर कशासाठी हे वाक्य म्हटलेलं आहे तर त्या 300 विद्यार्थ्यांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये, त्या 300 विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दया, करुणा व त्यांच्या कल्याणाची भावना निर्माण केली. त्यांना असे वाटले की असे केल्याने त्यांना धर्माचे ज्ञान प्राप्त होईल, म्हणून त्यांनी अशा प्रकारे पुन्हा आपले गुणगान केले की मी धम्मराजा आहे वगैरे वगैरे जे स्टेटमेंट आलेले आहेत. तर त्या शैल ब्राह्मणासोबत जे 300 विद्यार्थी आलेले होते त्या 300 विद्यार्थ्यांमध्ये दया उत्पन्न व्हावी, करुणा उत्पन्न व्हावी, त्यांचं कल्याण व्हावं. ते ज्या मार्गाचा अवलंब करत आहेत तो मार्ग त्यांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न करण्यासाठी उपयुक्त नाही आणि म्हणून त्यांना हा मार्ग गवसावा. त्यांच्या मनामध्ये बुद्धाविषयी, धम्माविषयी आणि संघाविषयी श्रद्धा निर्माण व्हावी आणि म्हणून बुद्धाचे, धम्माचे, संघाचे जे काही गुण आहेत त्या गुणांची प्रशंसा त्यांच्यासमोर त्यांनी केलेली आहे. एक प्रकारे त्यांच्या कल्याणाची भावना आपल्या मनामध्ये ठेवूनच त्यांनी या 3 रत्नांची प्रशंसा या ठिकाणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही 2 कॉन्ट्राडिक्टरी वाक्य या ठिकाणी आलेले आहे आणि त्याला घेऊन राजा मिलिंदाच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम या ठिकाणी भंते नागसेनांनी दूर केलेला आहे, असं हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. पुढचं प्रकरण आहे अहिंसेच्या निग्रहासंबंधी प्रश्न. तर अहिंसेच्या निग्रहासंबंधी प्रश्नाच्या संदर्भाने खूप काही सांगण्याची गरज नाही. अतिशय सोपं असं हे प्रकरण आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की अहिंसाय चर लोके पियो होसीसी माम कोती. म्हणजे भगवान बुद्धाने असं म्हटलं आहे की कुणाचीही हिंसा न करता तुम्ही या जगामध्ये प्रेमाने, आपसामध्ये मिळून मिसळून राहा. भगवान बुद्धाचं हे स्टेटमेंट आहे. भगवान बुद्धाने हिंसेला कधीही म्हणजे प्रोत्साहन दिलेलं नाही. भगवान बुद्धाने दिलेल्या पंचशिलामध्ये पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हिंसा करू नये, शेवटपर्यंत हिंसा करू नये. अतिशय म्हणजे प्रसंगच असा निर्माण झाला त्याच वेळेस हे केलं पाहिजे. परंतु भगवान बुद्धाने या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहे की तुम्ही तिथून पळून जाऊ शकता, तुम्ही आत्मरक्षणासाठी पळून जाऊ शकता, हा सुद्धा एक मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे. परंतु होते होत सर तुम्ही कुणाला मारलं नाही पाहिजे, कुणाची हिंसा नाही केली पाहिजे. आणि या बुद्धाच्या तत्वाला अनुसरूनच आपल्याला असं दिसून येते की बुद्ध राष्ट्रामध्ये, विशेषतः चीनमध्ये, तिबेटमध्ये आहे ना, आपल्याला कराटे नावाची जी काही प्रशिक्षणाची पद्धत विकसित झाली, तर ती कराटे नावाची जी काही पद्धत विकसित झाली ती याच अनुषंगाने झालेली आहे आणि ती भिक्षूंनी केलेली आहे ना, भिक्षूंनी केलेली आहे. तर बोधिधम्म नावाच्या भिक्षू जो केरळमध्ये राहत होता, त्या केरळमधल्या एका बोधिधम्म नावाचा भिक्षू जो तिबेटमध्ये गेलेला होता आणि त्या तिबेटमध्ये जाऊन त्यांनी ही कराटे जी आहे ही कराटे त्यांनी शोधून म्हणजे त्याची निर्मिती केली, त्याला डेव्हलप केलं. आणि त्या कराटेचा नियम हा आहे की कराटेचा वापर फक्त आपल्या आत्मरक्षणासाठी करायचा है ना.
समोरच्याला तोपर्यंत त्याच्यावर प्राणघातक हल्ला करायचा नाही जोपर्यंत म्हणजे शक्य होते तोपर्यंत आपण फक्त स्वतःचा बचाव करायचा. हा कराटेचा नियम आहे. आपण बघितलेला असेल किंवा आपल्याला या संदर्भामध्ये जानकारी किंवा माहिती असेल. तर या पाठीमागची भूमिका तीच होती की असे प्राणघातक हल्ले झाले तर आपल्याला त्यातून स्वतःचं संरक्षण साधता यावं म्हणून कराटेची सुद्धा निर्मिती झालेली आहे. तर अशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्धांनी हिंसा करण्याची आपल्याला मुभा दिलेली नाही. पण मग दुसऱ्या गाथेमध्ये असा उल्लेख आलेला आहे की निग्ग हे निग्गहारंग पग्गहारंग हंग ती, अर्थात जो दंडनीय आहे त्याला दंड द्या व जो सहकार्य करण्यायोग्य आहे त्याला सहकार्य करा. तर इथे म्हटलेलं आहे की राजा विचारतो भंते नागसेन येथे निग्रह याचा अर्थ असा आहे की हात तोडणे, पाय तोडणे, ठार मारणे, मरेपर्यंत बांधून ठेवणे, मुलाबाळांना नुकसान पोहोचवणे, अशा पद्धतीचा या वचनाचा अर्थ आहे काय? तर ते म्हणतात जर तथागत म्हणतात की जो दंडनीय आहे त्याला दंड द्या व जो सहकार्य करण्यायोग्य आहे त्याला सहकार्य करा, असे त्यांचे म्हणणे की हिंसा न करता या जगामध्ये प्रेमाने आपसामध्ये मिळून मिसळून राहा. तर हे जे वचन आहे ते आपसामध्ये कुठेही याची ताळमेळ बसत नाही आणि म्हणून याचं आपण निराकरण करावं. तेव्हा मग भंते नागसेन राजा मिलिंदाला उत्तर देतात की हिंसा न करता या जगामध्ये आपसामध्ये मिळून मिसळून राहा. तर ते म्हणतात की हे राजा, हे जे काही उपदेश आहे सर्व तथागतांनी दिलेले आहे, ही त्यांची धम्मदेशना आहे, हा त्यांचा धम्म आहे. हे राजा, हिंसेचा ते त्यांच्या धर्माचे म्हणजे अहिंसा हा त्यांच्या धर्माचा स्वाभाविक गुण आहे. अहिंसा हा त्यांच्या धर्माचा स्वाभाविक गुण आहे. परंतु मग ते असंही म्हणतात की जो दंडनीय आहे त्याला दंड द्या. तर याचा अर्थ वेगळा आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते या ठिकाणी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की हे राजा, उत्तेजित मनाला दंड दिला पाहिजे. दंड कोणाला दिला पाहिजे? तर उत्तेजित मनाला दंड दिला पाहिजे व शांत संयमित मनाला सहकार्य केले पाहिजे. अकुशल मनाला दंड दिला पाहिजे व कुशल मनाला सहकार्य केले पाहिजे. अयोग्य मनोसंकल्पनांना दंडित केले पाहिजे व योग्य मनोसंकल्पनांना सहकार्य केले पाहिजे. असत्य मार्गावर चालणाऱ्याला दंडित केले पाहिजे व सम्यक मार्गावर चालणाऱ्याला सहकार्य केले पाहिजे. निकृष्ट लोकांना दंडित केले पाहिजे व उत्तम लोकांना सहकार्य केले पाहिजे. चोराला दंड दिले पाहिजे व सज्जनांना सहकार्य केले पाहिजे. तर इथे महत्वाचा जो काही संदेश या ठिकाणी दिला पाहिजे की दंड कुणाला दिला पाहिजे, तर दंड आपल्या अकुशल मनाला दिला पाहिजे, है ना, आणि शांत आणि संयमित मनाला सहकार्य केले पाहिजे. ही भावना अधिक वृद्धिंगत आपण आपल्या मनामध्ये केली पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या काही अकुशल भावना निर्माण होते त्याला दडपून टाकलं पाहिजे, है ना, तर त्याचा निग्रह केला पाहिजे, त्याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे, है ना, तर त्याचं दमन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि ज्या अकुशल बाबी आहे त्याचं आपण दमन केलं पाहिजे, त्याला आपण नष्ट केलं पाहिजे, त्याला थारा देता कामा नये, त्याला नष्ट केलं पाहिजे. हे या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी खूप अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेली आहे. आता ते म्हणतात की भंते नागसेन, तुम्ही माझ्या जाळ्यात अडकलेले आहे. येथे मी तुम्हाला जे विचारलेले आहे तो अर्थ जवळ आलेला आहे. ते म्हणतात भंते नागसेन, चोराला दंडित करायचे, परंतु ते कशा प्रकारे दंडित करायचे? ते म्हणतात की हे राजा, चोराला दंडित करणे योग्य असेल तर दंड दिला पाहिजे, दोषारोपण करायचे असेल तर दोषारोपण केले पाहिजे, मारायचे असेल तर मारले पाहिजे, देशाबाहेर हाकलून द्यायचे असेल तर हाकलून दिले पाहिजे, बांधून ठेवायचे असेल तर बांधून ठेवले पाहिजे, ठार मारायचे असेल तर ठार मारले पाहिजे. आणि मग ते विचारतात भंते नागसेन, चोराला ठार मारण्यास तथागताची परवानगी आहे काय? ते म्हणतात नाही. तर भगवान बुद्धांनी असं कोणाला मारलं पाहिजे असं कधीही म्हटलेलं नाही, है ना. चोराला कशा प्रकारची शिक्षा व्हावी हे तथागताच्या अनुमतीने होते काय? हे राजा, त्याला जो मृत्यूदंड दिला जातो तो तथागताच्या अनुमतीने दिला जात नाही, त्याच्या स्वकर्तृत्वामुळेच त्याला मृत्यूदंड दिला जातो आणि धर्माच्या अनुशासनानुसारच त्याला शिक्षा दिली जाते.
अशा पद्धतीचं एक प्रकरण मागे पण याच ग्रंथामध्ये आलेलं होतं आणि त्याचं सुद्धा आपण विश्लेषण बघितलेलं होतं की जो माणूस दंड भोगतो तो आपल्या स्वतःच्या कर्माचे दंड भोगतो आणि म्हणून त्यासाठी इतर कुणीही त्यासाठी जबाबदार राहत नाही. तर हे राजा एखाद्या निरपराध पुरुषाला तो रस्त्याने जात असताना पकडून कारण नसताना ठार मारण्याची अनुमती देता येईल काय? ते म्हणतात बनते हे शक्य नाही. का कारण? ते म्हणतात कारण काहीही कारण नसल्यामुळे, कारण त्याने काहीच केलेलं नाही आणि ज्याने काहीच केलेलं नाही त्या माणसाला पकडून अशा पद्धतीने कसं काय दंड देता येईल? त्याच प्रकारे हे राजा तथागताच्या अनुमतीने चोराला मृत्यूदंड देत नाही, तर तो त्याच्या स्वकर्मामुळे त्याला मृत्यूदंड दिला जातो. तेव्हा येथे अनुशासकाला काहीतरी दोष लागू शकतो काय? बनते नाही. तेव्हा हे राजा तथागताचे उपदेश अनुशासन कल्याणाकरिताच असतात. तर बनते नागसेन अतिशय उत्तम. आपण जे सांगितलेले आहे तेच मी या ठिकाणी स्वीकार करतो. तर अशा पद्धतीनं हे जे काही 2 प्रकरण या ठिकाणी आलेले आहे, गुणांचे वर्णन करण्यासंबंधी प्रश्न, ज्यामध्ये मी दोनही बाबींचा उल्लेख त्याचा संदर्भ देऊन केलेले आहे आणि अहिंसेच्या बाबतीमध्ये सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहे की बुद्धाने अहिंसा तत्वाचा पूर्णपणे म्हणजे त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याला बल प्राप्त करून दिलेला आहे. हिंसेला कुठेही भगवान बुद्धांनी थारा दिलेला नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे दंड करीत असताना तो दंड आपल्या कर्माचे परिपाक म्हणून भोगत असतो. तर विशेषतः देवदत्ताच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे की देवदत्त संघामध्ये फूट पाडील हे माहीत असताना सुद्धा भगवान बुद्धाने त्याला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. त्याच्या पाठीमागे भगवान बुद्धाची करुणा भावना होती आणि त्याने काहीतरी धम्म जाणून आपल्या जीवनाचं भलं करून घ्यावं ही भावना भगवान बुद्धाची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, नाही का? तर त्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्धाने त्यांच्यावर दया दाखवली, त्यांना संघात सामील करून घेतलं, वारंवार त्यांना उपदेश दिला आणि त्यांना त्या नरकमयी यातनातून, नाही का, नरक भोगातून त्यांना तथागताने देवदत्ताला दूर केलेला आहे. तर देवदत्तामध्ये किती करुणा भाव वसलेला होता हे या ठिकाणावरून दिसून येते. तर हे 2 प्रकरण या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहे. तर इथे आपण थांबूया. 9:13 झालेले आहेत. आपण सर्वांनी शांतपणे मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. धन्यवाद. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.